नमस्कार मंडळी, मी प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत श्रीखंड। अगदी आपण घरच्या घरी बनवणार आहोत। दही देखील आपण घरीच विरजण घालणार आहोत आणि त्यापासूनच आपण श्रीखंड बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान असं श्रीखंड तयार होतं। तुम्ही घरी देखील बनवू शकता। मार्केट सारखं श्रीखंड आज आपण घरी बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आणि कमी साहित्य लागतं। घरच्या घरी तुम्ही बोलाल, अरे एवढं सोपी पद्धत आहे आणि आपण मार्केटमधून विकत आणतो। आता आपण श्रीखंडाची तयारी करूया। तर श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतला आहे। तर हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। स्लो गॅसवरच दूध गरम करायचे आणि सतत असं चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहायचे। या दुधाला उकळी आली की आपण हे सतत दूध ढवळत राहणार आहोत। तर यावर आपण वरती साय धरून देणार नाहीये। तर हे छान असं सतत ढवळत आपल्याला दूध आटवून घ्यायचंय थोडंसं। तुम्ही पाहू शकता अगोदर जे मी दूध घेतलंय तो वरची तुम्ही लाईन बघू शकता। अगोदर जे मी पातेल्यात दूध घेतले ते एवढं होतं आणि आता आटवून बघू शकता की एवढं दूध झालंय। तुम्ही एवढं दूध आटवलंय। तर हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं। रूम टेम्परेचरवर दूध घ्यायचं। हे दूध आता मी घेतलंय ते थंड झालेलं दूध आहे। दूध गरम करून दूध थंड करून घेतलंय मी हे। तर हे दूध थंड झाल्यावर आपल्याला हे विरजण घालायचंय दहीसाठी। तर दही बनवण्यासाठी आपण एक छोटासा बाउल घ्यायचा। यामध्ये 1 चमचा दही घ्यायचं आहे। अर्धा लिटरसाठी 1 चमचा दही पुरेसे आहे, पुष्कळ आहे। यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये दूध आणि दही दोन्ही मिक्स करून घ्यायचे छान असं। तर दूध आणि दही आपलं छान असं मिक्स करून झालं की आपल्याकडे कोणतंही स्टीलचं भांडं असेल किंवा तुम्ही कोणतेही पातेलं घ्या, स्टीलचं डबा नसेल तर एक पातेलं घ्यायचं कोणतेही। तर यामध्ये हे जे आपण दही आणि दूध छान असं मिक्स करून घेतले ते या पातेल्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचे। असा डबा गोल गोल फिरवून छान असं सगळ्या बाजूने दूध आणि दही हे मिक्स करून घ्यायचं। याने काय होतं की आपलं दही आहे ते घट्ट छान असं तयार होतं। आता उरलेलं देखील मी दूध आणि दह्याचे मिश्रण आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि जे आपले दूध थंड झालेलं आहे ते देखील यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं। याला अजिबात हात नाही लावायचा किंवा उघडून देखील बघायचं नाही किंवा चमचा टाकून चेक देखील करायचं नाही। डायरेक्ट सकाळी बघायचं की आपलं दही झालंय की नाही। तर छान असं घट्टसं दही होतं। तर मी हे असं रात्रभर हा डबा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी हा बघितल्यानंतर तुम्ही दही बघू शकता। छान असं घट्ट दही मला तयार झालेलं मिळालंय। तुम्ही हे घरी देखील बनवू शकता विकत आणण्यापेक्षा। 1 चमचा दहीमध्ये अर्धा लिटर दुधामध्ये एवढं छान असं दही तयार होतं। तर इथे मी छोटं एक पातेलं घेतलं आणि यामध्ये एक चाळण घेतलं। व्हाईट कलरचा कपडा घेतलाय कॉटनचा। तुमच्याकडे कोणताही कॉटनचा कपडा असेल तो आपण घ्यायचा पातळ असा। यामध्ये सगळं आपलं दही घ्यायचं। जेवढं आपल्या डब्यामध्ये तयार झालंय ते सगळं दही घ्यायचं आणि या कपड्याचे चारी बाजूचे कोण आहेत ते घट्ट वरती घ्यायचे, पकडायचे आणि छान असं हे कपड्याने याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची। यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आपल्याला। हे पाणी नितळल्यानंतर आपल्याला छान असा चक्का तयार झालेला मिळणार आहे। तर याला छान अशी घट्ट अशी आपण गाठ मारणार आहोत आणि कुठेही तुम्ही असं अटकवून ठेवायचंय उंच ठिकाणी। तर मी इथे असं उंच ठिकाणी एक अटकवून ठेवते, गाठ बांधून ठेवते आणि एक खालती पातेलं ठेवले म्हणजे यातलं पाणी त्या पातेल्यात पडेल छान असं। तर आता मी एक बाउल घेतलाय। 2 तास तरी आपल्याला असंच ठेवायचंय, कमीत कमी 2 तास, जास्तीत जास्त 4 तास। मी 4 तास ठेवलेलं। 4 तासानंतर असा घट्ट असा मला चक्का मिळालाय। तुम्ही पाहू शकता छान असा पनीर सारखा आपल्याला चक्का मिळाला। आता आपण हे पुरणपोळीला जसं पुरण बनवतो त्याप्रमाणे आपण हे पुरणपोळीच्या चाळणीमध्ये आपण असं चमच्याच्या साहाय्याने आपण चक्का एकदम फेटून घेणार आहोत। आपल्याला चमच्याने फेटायची गरज नाही। चाळणीच्या साहाय्याने कसं सोपं आणि छान असं होतं, आपले हात देखील दुखत नाहीत। म्हणून ही सोपी प्रोसेस आहे। चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर चक्का घ्यायचा आणि तो चमच्याच्या साहाय्याने असं प्रेस करत जायचं। मग छान असा आपला चक्का तयार मिळतो। तर जेवढा चक्का असेल तेवढीच वाटी आपल्याला साखर घ्यायची। तर 1 वाटी चक्का असेल तर 1 वाटीसाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे। बरं, ही साखर मी मिक्सरला लावून घेतली आहे। तर आपल्याला साखरेची पेटी घ्यायची आहे। पहिली मी अर्धी वाटी साखर घेतली ती यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। तर साखर मिक्स करायच्या अगोदर हा चक्का एकदम घट्ट होता, पण साखर मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झाली। तर अर्धी वाटी राहिलेली साखर देखील मी ह्यामध्ये मिक्स केली आहे आणि छान असं आपला आता श्रीखंड तयार होत आहे। तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट देखील नाही आणि एकदम पातळ देखील नाही। जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता आणि थोडंसं पातळ करू शकता। तर छान असं आपलं श्रीखंड तयार झालंय। यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत
आणि थोडेसे मी काजू आणि बदामचे थोडे कट करून ठेवलेत, तर हे देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. आपले घरी जे ड्रायफ्रूट असेल ते यामध्ये टाकायचे. तर यामध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता देखील टाकू शकता आणि केसर देखील यामध्ये टाकू शकता. अगोदरच केसर दुधात भिजवून टाकायचं आणि ठेवायचं आणि यामध्ये टाकायचं. तर आपलं श्रीखंड बघा छान असं तयार आहे. तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करून देखील सांगा की माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती.